मित्रांनो, आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आपण आत्ताच साजरा केला. आता आजपासून तुम्हाला सुट्टी. आता तुम्ही सुट्टीत काय काय करणार आहात आहे की नाही. सुट्ट्या ह्या तुमच्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही राहून गेल्या, शाळेमुळे राहून जातात आहे की नाही, मुक्तपणाने करता येत नाहीत शाळा असल्यास. मग सुट्टीमध्ये तुम्हाला खूप काही नवीन नवीन गोष्टी करायला संधी असते. सुट्टी ही अशीच नसती बरं. आणि आपल्याला गुरुजींना आणि मुलांना सुट्टी कधीच नसते. आपण बाहेर जरी असू तरी आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकायलेल्या असतो आणि शिकणं हे आपलं काम असतं, कारण ह्याच वयात आपण शिकलं पाहिजे. आता मला सांगा, या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय करणार आहात. तुमच्या काही नियोजन असेल आहे की नाही, काय काय करणार आहात आपण बघूया. हां स्वाती, एकेकानं सांगितलं तरी चालेल. मी माझ्या मामाच्या घरी जाणार आहे आणि तिथं मजा करणार आहे आणि आंबे आणि पपई खाणार. हो, आंबे भरपूर खाणार आहे, मामाच्या गावाला जाणार आहे. बरं, हां तुमचं झाडे लावणार. उन्हाळ्यात झाडे, मला असं वाटतंय तुला बदलूया थोडंसं. उन्हाळ्यात झाडं आपण न लावता उन्हाळ्यात ज्या मामाच्या गावाला आंबे खाणार आहात तिथल्या कोया आहे की नाही, बिया असतील, वेगवेगळ्या बिया जमा करूया. आलं लक्षात. हां, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर अभ्यास करणार आहे. म्हणजे अभ्यास आता तर सुट्टी झाली, आज निकाल लागला, मग आता अभ्यास कुठला करणार आहेत ममता तुम्ही. सुट्टी ही अभ्यासासाठी असते समजूया, पण याच्या व्यतिरिक्त इतरही काही गोष्टी राहून गेलेल्या असतात आपल्या, त्या करण्यासाठी असतात. तुम्ही विचार केलेला नाही आहे, आणखी वेळ आहे, भरपूर सुट्ट्यात विचार करा. ज्या गोष्टी आपल्याला चालू ह्याच्यात करता आल्या नाहीत त्या आपण करायच्या. बरं, हा शीतल साधू, मी उन्हाळ्यात ग्रंथालयातून भरपूर पुस्तक घेऊन जाणार मम्माच्या गावाला. बरं, ग्रंथालयातून तुम्ही आता शाळेच्या ग्रंथालयातून भरपूर पुस्तकं घेऊन जाऊन वाचणार आहात. बस एवढंच करणार आहेत. अरे सुट्टी खूप आहे, आणखी बऱ्याच गोष्टी करता येतात. मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे तुम्हाला काय काय करता येऊ शकतं, पण तुमचं अगोदर कळू द्या मला. हां, तुझं काय म्हणणं आहे. मी कुठेही जाणार नाही, आमच्याच घरी राहणार आणि शेतात जायचं, शेतात फिरायचं, बिया गोळा करायच्या, नदीचा निरीक्षण करायचं कशी दिसते असं. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खूप सारा अभ्यास करायचं, नवीन नवीन गोष्टी म्हणजे एखादी वस्तू तयार करायचं, असं मी करणार. बरं, हां कल्याणी तुम्ही. मी आई पप्पा सोबत तिथे त्यांच्यासोबत जाऊन तिथे त्यांना मदत करणार आणि तिथे सुद्धा बसून 1-2 घंटे अभ्यास सुद्धा करणार. अच्छा, म्हणजे मुंबईला तुम्ही जाणार आईकडं जिथं काम करते आई पप्पा, तर मुंबईला जाऊन तिथं कामात मदत करणार. बरं, मला वाटत नाही तुमचे आई वडील तुम्हाला काम करू देतील, पण काय हरकत नाही, थोडंफार काम करू लागायचं. तुमचं मी काय. माझ्या आत्याच्या गावाला जाणार आहे आणि मी तिथे खूप पुस्तक वाचणार आहे आणि मी माझ्या आत्याला भाजीपोळी करण्यासाठी मदत करणार, म्हणजे स्वयंपाक शिकणार आहात तुम्ही. बरं, हां. मी माझ्या मामाच्या गावाला जाणार आणि ग्रंथामधून पुस्तक नेणार आणि तिथं झाडावर बसून पुस्तक वाचणार. झाडावर बसून पुस्तकं वाचणार. बरं, हां तुम्ही. मी फळ कसं तयार होतं त्याचं निरीक्षण करणार. फळं कशी तयार होतात, झाडं फळ कसं तयार करतं याचं निरीक्षण करणार आहेत. बरं, मला आल्यास सांगायचं उन्हाळ्याच्या सुट्टीतून आल्यानंतर की मी हे पाहिलं आणि कसं तयार होतं हे मला सांगा. हां बरं, आणखी आठवतंय का तुम्हाला काही, की आणखी काय करता येऊ शकतं. हो, मी तिथे जे बिया गोळा करणार आहे त्यापासून काही जर माझ्या मदतीने जर रोपा तयार झाल्या तर ते मी रोपा. हां, बिया जमा केल्यानंतर त्याचे काही रोपं तयार होतात का, म्हणजे पाऊस पडला की आपल्याला ते लावता येतील. बरं, तसा प्रयत्न करणार आहात. बरं, तुम्हाला काय आणखी. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत शेतात जाणार, इकडे तिकडे मावशीच्या गावाला जाणार आणि आमच्या शेतात जाणार. तिथं मी नदीचं ह्याचं निरीक्षण करणार आणि तिथं 2-3 घंटे अभ्यास करणार. बरं, अभ्यास पण करणार आहात तुम्ही. बरं, हां तुमचं काय. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत असं ठरवलं आहे की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत 500च्या जास्त बिया जमा करणार. हां, 500 पेक्षाही जास्त बिया जमा करणार. वेगवेगळ्या ज्या बिया असतात त्या तुम्ही जमा करणार आहात. छान. हां, मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मामाच्या गावाला जाईल आणि तिथं खूप झाडं आहे, त्या झाडाच्या बिया आणि आमच्या शाळेत लावेल. बरं, हे असं करणार आहात तुम्ही, बिया जमा करणार. हां कल्याणी. उन्हाळ्याच्या सुट्टीत भरपूर पुस्तके जमा करणार आहेत. पुस्तकं सुद्धा जमा करणार आहात तुम्ही. बरं, हे की नाही. हां तुमचं काय. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हात न फिरता घरी बसून सावलीत पुस्तकं वाचणार. पुस्तकं वाचणार आहात.
बरं ईश्वरी, तुम्ही काही ठरवलं नाही का? हां. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला जाऊन वेगवेगळी जागा पाहीन, ती कशी दिसते, आणि जे मला नवीन झाडे दिसतात ते मी माझ्या शाळेत लावायचा प्रयत्न शहरातल्या करेन. वेगवेगळी ठिकाणं पाहायचे असं म्हणायचे आणि तिथलं नवीन काय आहे हे टिपणार आहात तुम्ही. बरं, आता बाकीचे पण आपले मित्र आज आले नाहीत, पण तुमच्या डोक्यातून ह्या कल्पना आल्या. पण आता मी तुम्हाला सांगतो बरं का, तुम्ही जे ठरवले त्याच्या पलीकडं मामाच्या गावाला जायचं, मावशीच्या जायचं, आत्याच्या जायचं, जे तुमच्या जवळ असतील, ज्यांना मामा आहेत त्यांनी मामाच्या मावशी असेल, मावशीच्या आत्या असेल आत्याच्या, आणि जर कुठंच नाही गेलो तर गावातच. मग आता इथं राहून काय करायचं? जर बाहेरगावी गेलात तर तिथले लोक कसे बोलतात, तिथल्या मुलांसोबत खेळायचं, ती मुलं कसे खेळतात, कोणते खेळ खेळतात, ते बोलतात कसे, राहतात कसे, मग माणसं टिपायची, मोठी माणसं कसे बोलतात, काय काम करतात, काम करत असताना कसे करतात, आपल्या गावातील माणसं आणि त्या गावातील माणसं काय बोलतात याचा पण विचार करायचा. तुमच्या आईची आई म्हणजे आजी, तुमची नानी, ती कशी आहे, आणि इकडं गावाकडं राहतो तिथं आपल्या वडिलांची आई कशी आहे, यांचे फरक तुमच्या लक्षात येणार आहेत. याशिवाय तुम्ही आता मोठे होत आहात, कालांतरानं तुम्हाला बाहेर शहरात जावं लागणार, तर तुम्ही भाजी करायला शिकून घ्यावी, छोट्या छोट्या पोळ्या बनवता आल्या पाहिजे तुम्हाला, स्वयंपाक शिकून घ्या, आहे की नाही. सोबतच उन्हाळ्यात आता चिप्स बनवतात आपले आई वडील, पापड्या बनवतात, कुरवड्या बनवतात, याच्यामध्ये मदत करा. आईला भरपूर कामात मदत करा. वर्षभर आई आपल्याला मदत करत असते, तिला थोडंसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उसंत देऊया, आहे की नाही, जेणेकरून आपल्याला वर्षभर ती मदत करत असते. आईला मदत करणं खूप चांगली गोष्ट आहे, कारण सतत वर्षभर तिला सुट्टी नसते. तर आपण काय केलं पाहिजे, उन्हाळ्याची सुट्टी आईला दिली पाहिजे, थोडी का होईना मदत केली पाहिजे, पप्पांच्या कामात मदत केली पाहिजे, शेतात गेलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात शेतामध्ये झाड किर्र ऊन, बघा किती ऊन आहे, या उन्हामध्ये आपण झाडाच्या खाली बसतो, झाडाला किती ऊन लागत असेल याचा विचार करायचा. म्हणजे किती प्रचंड असं सूर्याचे किरणं येतात, आणि आपण 5 मिनटं जरी उन्हात राहिलो तर किती त्रास होतो. झाड कसं सहन करत असेल, आपल्याला ती सावली देते, त्याचं निरीक्षण करा. माती, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतकरी कशी मातीची मशागत करतात. पाऊस पडतो समजा, आता तुम्ही सुट्टीत एखाद्या वेळेस अचानक पाऊस येईल, पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा किती छान सुगंध येतो, तो मातीचा सुगंध आपण अनुभवला पाहिजे. आणि वेगवेगळ्या वस्तू ज्या घरामध्ये पडलेल्या वस्तू आहेत त्याच्यापासून काही आपल्याला करता येतं का, पेनं ठेवण्यासाठी काही बॉक्स करता येतं का, आपल्या ज्या काही जुन्या वह्या आहेत त्यात काही कोरे पानं आहेत का, ते कोरे पानं घ्यायचे, वर्तमानपत्राचे काही कागद आहेत का, आपल्याला कार्यानुभव विषयामध्ये त्या कागदांचा वापर होईल का, असे सगळे कागद, गेल्या वर्षीचे पुस्तकं व्यवस्थित जे फाटले असतील त्यांच्या दुरुस्त्या करणं, हे सगळी कामं तुम्हाला जे दिसतील ते करायचे. सोबत गाणे म्हणायचे, कविता म्हणायच्या, गोष्टी लिहायच्या, कविता लिहायच्या, जे तुम्हाला मनसोक्त करता येईल ते करायचं. आलं लक्षात? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. बरं हां, तुम्हाला काय सर, तुम्ही आता सांगताना खेळाविषयी काही सांगितलं होतं, मला त्याच्यावर आठवलं की मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माझे काही मैत्रिणी असतील त्यांना गोळा करून मी आमच्या शाळेत, आमच्या गावामध्ये एक ग्राउंड आहे तिथं कबड्डीची प्रॅक्टिस. अगदी. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेचा काही अभ्यास नसणार आहे, तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या मैत्रिणी जमा करायच्या, एकमेकांना गोष्टी सांगायच्या, गप्पा गोष्टी करायच्या, दोघी चौघी मिळून एखादा स्वयंपाक बनवायचा, एखादी छान भाजी बनवायची, पोळ्या बनवायच्या, जमतात का ते बघायचं, भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या. मामाच्या गावातून मुलगी आली असेल, जसं तुम्ही तुमच्या मामाकडे जाणार आहेत तर तिकडले बी कुणी पाहुणे आपल्याकडे येतात, त्या पाहुण्यांशी गप्पा मारायच्या. आणि एक आणखी मला आवर्जून तुम्हाला एक सूचना द्यायची, तुम्ही जिथं ज्या गावाला जाताल, तुमच्या घरी पाहुणे येतील, मोठी माणसं असतील, त्यांना झाडांचं महत्त्व सांगायचं. झाडं किती महत्त्वाची आहेत, आपण झाडं लावली पाहिजेत. सोबतच पाणी किती महत्त्वाचं आहे, जेवढं पाणी लागतं तेवढंच आपण वापरलं पाहिजे, जास्तीचं पाणी वापरलं नाही पाहिजे, वाया नाही घातलं पाहिजे. पेट्रोल, डिझेल, हे सगळ्या ज्या काही वस्तू आहेत ह्या सगळ्या संपणाऱ्या आहेत, त्यामुळं ह्या संपू नयेत, तुमच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर तुम्ही हे सांगितलं पाहिजे तुमच्या मोठ्या माणसांना, आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या पाहिजेत. वेगवेगळी पुस्तकं मिळवा, वाटलं तर लिहिणारे जे कोणी माणसं भेटली, तुमच्यापेक्षा मोठी माणसं असतील, वयानं मोठी असतील, शिकलेली मोठी असतील, आहे की नाही, तर त्यांच्याशी गप्पा मारा, वेगवेगळ्या विषयावर त्यांच्याशी प्रश्न विचारा, तुम्हाला ज्या गोष्टी कळल्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या. हे प्रचंड काम तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करायला हवं, मला असं वाटतं. कुणाला चित्र काढावंसं वाटत असेल, प्रचंड असे मन लावून चित्र काढायचं,
नाही जमलं तरी काढायचं, म्हणजे प्रयत्न करायचा. ज्या वस्तू बनवा, निसर्गाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींवर विचार करा. उन्हाळ्यामध्ये मुंग्या कशा काम करत आहेत, मुंग्यांचं वारुळ कसं असतं, मुंग्या उन्हाळाभर कसं ते अन्न आपल्या वारुळात नेऊन ठेवतात, मग पावसाळ्यात मुंग्या गायब होतात, मग त्यांनी ते घर कसं बनवतात, पुन्हा पक्षी झाडावर राहतात तर ते त्यांचं घरटं कसं बनवतात, हे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करा. तुमचे हे डोळे तुम्हाला नवनवीन गोष्टी ज्ञान देतात, हे ज्ञान तुम्हाला मिळवता आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला खूप 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 शुभेच्छा.